नमस्कार. मी संदीप उर्फ लक्ष्मण माधव थोरात, उपनगराध्यक्ष मंचर शहर. खरं तर गेले अनेक दिवस अग्निशामक बंबासाठी वाहन मिळण्याबाबत अनेकदा आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत असतानाही प्रयत्न केले होते. परंतु आता या शहराची वाढती लोकसंख्या पाहता अनेक ठिकाणी 1, 2, 3 प्रकार घडले गेलेले होते. आत्ता गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी एका मुळेवाडी डोबीमाळा या ठिकाणी एक फ्लॅटला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. तिथेही त्यांचं भरपूर नुकसान झालेलं. त्यामुळं अग्निशामक बंब नसल्या कारणाने तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता गेले काही 10 ते 15 दिवसापूर्वी शेवळवाडी या ठिकाणी जे लाईटीचं सबस्टेशन आहे, त्या ठिकाणी आग लागली होती. परंतु ती आग मोठ्या प्रमाणात वाढू लागली. नंतर ती आटोक्यात आली व त्याच्यानंतर परत बाजूचं महेश खव्वा केंद्र असेल, त्या ठिकाणीही ती आग लागली. आपल्याला अग्निशामक बंब खेड नगरपंचायतीचा असेल, जुन्नर नगरपंचायतीचा असेल, यांचा बोलवावा लागला. परंतु हे बोलवत असताना त्यामध्ये जाणारा वेळ खूप महत्त्वाचा असतो. कारण काही या भविष्यात येणाऱ्या काही गोष्टी जीवितहानी न घडावा, त्यासाठी आपल्याला मंचर शहरासाठी एका अग्निशामक वाहनाची आवश्यकता आहे. आता या संदर्भात अनेक नागरिकांनी मंचर नगरपंचायतीमध्ये निवेदन दिलं का अग्निशामक बंब घेण्यात यावे व त्याचा सखोल विचार करून आम्ही या राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, तसेच माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असेल, यांच्याशी भेटून आम्ही या संदर्भात चर्चा केली व निवेदन दिले. त्यांनी आम्हाला सांगितलं संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून व संबंधित खात्याशी चर्चा करून या ठिकाणी अग्निशामक वाहन लवकरात लवकर मिळेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली व नगरपंचायतीला त्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी सांगितलं आहे. आता आम्ही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तो प्रस्ताव करण्यासाठी सांगितलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जागेची थोडीशी अडचण होत होती, परंतु त्यासाठी त्यांना आम्ही काही जागा सुचवलेल्या आहेत. त्या जागेमध्ये अग्निशामक वाहन व त्या ठिकाणी त्याची पूर्ण टीम त्या ठिकाणी थांबवण्यात येईल. पाण्याची सोय असेल, या गोष्टीचा सारासार विचार करून त्या ठिकाणी ते करण्यात यावा असा एक प्रस्ताव तयार लवकरच करून देणार आहोत. आमचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी सांगितलं आणि त्या संदर्भात मागच्या आमच्या मासिक मिटिंगला सुद्धा विषय झाला. त्या आमचा जो अंदाजपत्रक मंजुरी होती त्याच्यामध्ये तो विषय घेतला नव्हता. तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की हा विषय तुम्ही का घेतला नाही, कारण एवढा महत्त्वाचा विषय असताना सुद्धा तो अंदाजपत्रकामध्ये विषय नाही, ही गंभीर गोष्ट आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे अग्निशमक दलाचं एखादं यंत्रणा उभी करायची असेल त्यासाठी जो खर्च आहे, कारण आपण नगरपंचायतला परवडणारा नाही. परंतु आम्ही त्या दिवशी नामदार साहेबांबरोबर चर्चा केली की 60-70 लाख खर्च अपेक्षित आहे. परंतु हे करत असताना त्यासाठी एक यंत्रणा लागते. मग जागा, ती गाडी उभी करण्यासाठी त्यांचे कर्मचारी, ते कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी राहण्यासाठी जागा, ह्या सर्व यंत्रणा उभं करायला आपल्या नगरपंचायतला सध्या परवडणारी गोष्ट नसल्यामुळं त्यांनी तो विषय थोडा मागे ठेवला होता. परंतु आता नामदार साहेबांनी सांगितले की हा प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे हा विषय त्यांनी त्या माध्यमातून हा विषय लवकरच मार्गी लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा विषय लवकरच मार्गी लागेल असं आमच्या उपनगराने सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करून लवकर हा विषय मार्गी लागेल अशी काळजी घेऊ. पहिलं मागच्या आठवड्यात आपल्या खानवस्ती येथे शॉर्ट सर्किट झालं आणि MSCBच्या बाजूला जो ऊस पेटवला गेला त्या ऊस पेटवल्यामुळे तो MSCB मध्ये त्याची तिथं आग लागली आणि आग लागल्यामुळे ते MSCBचं भरपूर असं नुकसान त्या परिसरात झालं आणि तेच आगीचं परिणाम पलीकडे जे महेश खवा केंद्र होतं तिथं झालं. परंतु ही जर आपल्याकडे जर अग्निशामक बंब असेल तर कोणत्याही ठिकाणी आग लागली किंवा एखादा फ्लॅट जळाला किंवा एखादं दुकान जळालं तर आपल्याकडे जर त्या अग्निशामक बंब असेल तर पटकन त्वरित आपल्याला ती कार्यवाही करता येईल. त्या ठिकाणी आपल्याला तो बंब पाठवता येईल. आणि जर मागच्या आठवड्यात आपल्याला खेडचा अग्निशामक बंब आणावा लागला, त्या अग्निशामक बंब नसतात तर तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती, लाकडं जळाली असती. आणि हा जर असेल तर आपल्या मंचरकरांसाठी एक दिलासादायक गोष्ट आपल्या मंचरकरांसाठी आणि त्यासाठी आता आम्ही मागे सोमवारी आम्ही सर्व नगरपंचायतचे नगरसेवक आमचे लक्ष्मण थोरात, सुनील बाबा केले, आम्ही सर्वजण नामदार साहेबांकडे गेलो होतो आणि खासदार साहेबांच्या पण कानावर विषय घातला होता आणि यातून नामदार साहेबांनी त्या दिवशी आमचा विषय समजून घेतला आणि त्यातून मार्ग काढण्याचा
त्यांनी 100% आम्हाला आश्वासन दिले येथील भविष्य काही महिन्यात अग्निशामक बंब नामदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि तो मंचरकरांच्या सर्व हे जे प्रश्न आहेत त्यासाठी चांगला दिलासादायक निर्णय आहे.